नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्रांच्या पाणी परिषदेमध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेश हा देश संयुक्त राष्ट्रांच्या पाणी परिषदेमध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी बिरसा मुंडा जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी. दरवर्षी आपण या ठिकाणी 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती म्हणून साजरी करतो. या दिवसाला भारत सरकारने राष्ट्रीय आदिवासी गौरव दिवस किंवा जनजाती गौरव दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला साईडला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आपण आज घेतलेला आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची सुरुवात झालेली आहे. कधी ते कधी आहेत? तर 2 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या काळादरम्यान 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजन आहे राजस्थानमध्ये. प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर राजस्थानमध्ये पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राजस्थानमधल्या 5व्या क्रमांकाच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्रथमच बीच व्हॉलीबॉल, कानोईंग आणि कयाकिंग आणि सायकलिंग यांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मित्रशक्ती 2025 हा जो काही 11व्या क्रमांकाचा या ठिकाणी आवृत्ती आहे, हा संयुक्त सराव सुरू झालेला आहे. XI म्हणजेच काय रोमन अंकामध्ये आहे
11वा असा याचा अर्थ होतो. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव आहे, ज्याचं नाव आहे मित्र शक्ती सराव. बरोबर, याची 2025 मधील 11वी आवृत्ती आहे. कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी फॉरेन ट्रेडिंग नोड या ठिकाणी जो काही सराव आहे मित्र शक्तीचा संयुक्त लष्करी सराव हा या ठिकाणी सुरू झालेला आहे. पहा, आतापर्यंत आपण 7:30 वाजता जी काही सिरीज सुरू केलेली आहे, बरोबर की नाही, त्याच्यामध्ये आपण बरेच टॉपिक कव्हर करायला सुरुवात केली आहे. जसं की वेगवेगळ्या परिषदा झाल्या आहेत, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, अशा प्रकारचे जे काही या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स असतात याच्यावरती व्हिडिओ टाकायला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 7:30ची जी काही सिरीज आहे ही तुम्हाला अवश्य पाहून घ्यायला या ठिकाणी सवय लावून घ्यायची आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न होता संयुक्त सरावासोबत भारताच्या, मग भारताच्या इतर देशासोबत ही या ठिकाणी वेगवेगळे सराव होत असतात, त्याच्यावरती चर्चा करूया. युद्धाभ्यास, तारकश, कॉप इंडिया सराव हा आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत, स्लिनेक्स आहे श्रीलंकासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत, इंद्र आहे रशियासोबत, अजय योद्धा, कोंकण, इंद्रधनुष, कोंकण शक्ती आहे युके सोबत आणि उदार शक्ती आहे मलेशिया या देशासोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यामध्ये बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे? लक्षात आलं मी काय म्हटलं? कोणत्या राज्याने या ठिकाणी त्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यामध्ये बहुपत्नीत्वावर याच्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विधेयकाचं नाव काय आहे? बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक 2025, प्रोहिबिटेशन ऑफ पॉलिगॅमी बिल 2025. बरोबर, या विधेयकामुळे काय होणार आहे? राज्यामध्ये बहुपत्नीत्वावर बंदी येईल. ज्या व्यक्तीचा जोडीदार जिवंत आहे, कायदेशीर वेगळेपणा किंवा घटस्फोट पूर्ण झालेला नाही, अशा व्यक्तींना पुन्हा लग्न करता येणार नाही, अशा प्रकारचं अंमलबजावणी या विधेयकाच्या अंतर्गत आहे. आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी हे विधेयक विधानसभेमध्ये मांडले जाणार आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आसाम राज्याने त्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या अंतर्गत बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे. आसाम, ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई, आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारामध्ये वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सम्राट राणा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सम्राट राणा असं त्यांचं नाव आहे. पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारामध्ये वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय या ठिकाणी तो ठरलेला आहे. ठीक आहे, प्रश्न आहे पुढचा, प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच 2025चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत आहे, मी कन्फ्युजन दूर करतो. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेव्हिड. या ठिकाणी त्यांचं नाव काय आहे? जाले असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डेव्हिड जाले असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. 2025चा जो काही बुकर पुरस्कार आहे तो हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड जाले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी जाहीर करण्यात आला. हे झालं 2025च्या बुकर पुरस्काराबद्दल. कन्फ्युजन कुठे होत आहे की 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. लक्षात घ्या, जे काही कमेंटमध्ये म्हणत आहेत की सर बानू मुस्ताक यांना दिला आहे, बरोबर आहे तुमचं, परंतु काय, बानू मुस्ताकला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला आहे आणि डेव्हिड जाले यांना जे काही फक्त बुकर पुरस्कार आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. मी अजून एकदा सावकाशपणे सांगतो, डेव्हिड जाले यांना 2025च्या फक्त बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. फ्लेश FLESH फ्लेश या कादंबरीसाठी, आणि 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने बानू मुस्ताक यांना सन्मानित करण्यात आला आहे हार्ट लॅम्प या त्यांच्या लघुकथा संग्रहासाठी. आणि हा पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच लघुकथा संग्रह आहे. तसेच कन्नड भाषेतील पुस्तकाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सगळ्या गोष्टीमुळे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार ही दोन्हीही प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुस्ताक यांना,
वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला, सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना, 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला, बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंतला, 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेदला, चिंता रवींद्रन पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना, 2025चा बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना फ्लेशसाठी आणि 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताकला हर्ट लॅम्पसाठी. पुढचा प्रश्न, कॉलिन्स डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे? वर्ड ऑफ द इयर 2025. बरोबर का नाही? 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी वाइब कोडिंग. लक्षात घ्या, 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून कॉलिन्स डिक्शनरीने वाइब कोडिंग या शब्दाला घोषित केलेला आहे. 2024चा कोणता शब्द होता? ब्राट BRAT. आणि 2023चा कोणता शब्द होता याच डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर? AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच गोवर मुक्तीचा अधिकृत दर्जा गमावलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅनडा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर अमेरिकेतील देश आहे. राजधानी आहे कॅनडाची ओटावा. सम्राट आहेत चार्ल्स तिसरा. पंतप्रधान आहेत मार्क कार्नी आणि चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर. कॅनडामध्ये काय झालं आहे, मागच्या 12 महिन्यापासून कंटिन्युअस या ठिकाणी गोवरचे या ठिकाणी आपल्याला रुग्ण व्यक्ती आढळत आहेत. त्याच्यामुळे गोवर मुक्तीचा जो काही त्यांच्याकडे ऑफिशियल दर्जा होता, अधिकृत दर्जा होता, तो त्यांनी या ठिकाणी गमावलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये भारत व्हिएतनाम लष्करी सराव विनबॅक्सची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. हे जे काही विनबॅक्स सराव आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि संयुक्त ऑपरेशनल कौशल्य वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि या विनबॅकची सुरुवात झाली होती 2018 मध्ये, म्हणजेच आता 6व्या क्रमांकाची आवृत्ती आहे 2025 मध्ये. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या वीज चालित पर्यावरणपूरक रॉकेटचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक सी वायुपुत्र असं या ठिकाणी या पर्यावरणपूरक रॉकेटचं नाव आहे. यांच्या मागचं एम काय आहे? तर ग्रीन स्पेस तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या नवप्रक्रमाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने स्पेस किड्स इंडियाने हे डेव्हलप केलेलं रॉकेट आहे, वीज चालित पर्यावरणपूरक रॉकेट, ज्याचं नाव आहे वायुपुत्र. पुढचा प्रश्न, भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष यांच्या नावाने क्रिकेट स्टेडियम कोठे बांधले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी सिलिगुडी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष यांच्या नावाने क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. उद्देश काय आहे? तर उत्तर बेंगा येथे महिला क्रिकेट आणि क्रीडा पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने या ठिकाणी हे बांधलं जाणार आहे. शेवटचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या कंपनीला मिनी रत्न याचा या ठिकाणी दर्जा दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए HSL म्हणजेच काय हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कंपनीला मिनी रत्नाचा या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. याच्यामुळे फायदा काय होत असतो? तर मिनी रत्न दर्जा कंपनीला आर्थिक या ठिकाणी जे काही कार्यकारी स्वायत्तता येतं याचा अधिकार, याचं जे काही या ठिकाणी फ्री हँड जे काही सपोर्ट असतं तो या ठिकाणी बरेच डिसिजन त्यांना त्यांच्या पिलर्सवरती घेता येतात. अशा प्रकारचे डिसिजन या ठिकाणी मिळतात. एवढंच याच्या मागचा एम असतं, फायदा असतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, देशामध्ये वर्तमानमध्ये एकूण कार्यरत वंदे भारत गाड्यांची संख्या, ऑपरेशनल वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या आता टिंबटिंब पेक्षा जास्त झाली आहे. 140, 150, 160 की 170? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.